या दोन संघाच्या दरम्यान सामना आपण बघतोय। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सायराम 11 संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले गेले आणि सिंधुदुर्गातील स्टार कास्ट ज्या स्टार कास्ट या ठिकाणी भरणा असलेला संघ हर्षद 11 बघायला मिळतो। पहिला चेंडू दाजी नाईक पहिल्याच आल्या या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका आणि या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिलाय 6 धावांसाठी आणि षटकाराने स्वागत केले आणि का आपण एवढ्या लांबून या ठिकाणी या स्पर्धेत दाखल झालोय ते दाखवून दिलंय। मागच्या याच महिन्यात 6-7 तारीखला जी SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग जी झाली त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू दाजी नाईक या ठिकाणी मुंबई म्हटलं गोवा म्हटलं कर्नाटक आहे त्याचा आवडता ठिकाण ज्या ठिकाणी तो मोठे मोठे फटके खेळतोय आणि तशाच प्रकारचे फटकेबाजी या ठिकाणी आज मात्र या ठिकाणी डोंबिवली मध्ये सुद्धा करताना दिसतोय। कुठल्या मैदानात या ठिकाणी कुठलं असं मैदान नाही की किंवा कुठलं असं गाव नाही ज्या ठिकाणी दाजी नाईकचं नाव नाही। धावफलक जाऊन पोहोचलाय 12 धावा 2 चेंडूंवर सलगचे 2 षटकार आणि ही आठवण झाली मला दाजी नाईकची जेव्हा तो अंडरआर्म खेळायचा। दाजी नाईकची एक आठवण होती 5 चेंडूंवर 5 षटकार मारायचा 1 रन काढायचा आणि स्ट्राईक चेंज करून परत एकदा पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक घ्यायचा। ही लहानपणी जेव्हा मी त्याला लहानपणापासून बघतोय आणि ती आठवण करून दिली दाजी नाईकने। स्ट्राईक घेतलं स्वतःकडे 2 षटकार खेळले त्यानंतर परत एकदा या ठिकाणी चौकार बघायला मिळालाय। धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर। एकाच शाळेत आम्ही शिकलोय मी आणि दाजी नाईक माझ्या मागच्या वर्गात शिकलाय त्यामुळे दाजीला मी लहानपणापासून ओळखतो आणि दाजीची खेळी लहानपणापासून बघतोय त्यामुळे ज्या प्रकारची लहानपणी तो खेळी करायचा तेव्हा तो अंडर क्रिकेट खेळायचा आता मात्र या ठिकाणी तेच फटके ओव्हरआर्म मध्ये सुद्धा खेळताना दिसतोय। धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर। परत एकदा मोठा फटका आता मात्र फक्त या ठिकाणी प्रेक्षकांना या ठिकाणी कामाला लावतोय। मला वाटतं या ठिकाणी सगळे खेळाडू जरी बसले तरी चालेल मैदानातले कारण फक्त या ठिकाणी षटकार आणि षटकार बघायला मिळतोय। खराब गोलंदाजी 4 चेंडूंचा खरपूस आतापर्यंत जर बघितलं तर 70 धावा किंवा 80 धावा या सहजरित्या बनवले जातात आणि दाजी नाईक त्या धावा सुद्धा या ठिकाणी पार करेल। क्षमता आहे त्याच्याकडे आणि ती क्षमता या ठिकाणी दाखवताना दिसतोय सिद्ध करतोय स्वतःला। या ठिकाणी 3 षटकार आतापर्यंत त्याने खेळलेत 22 धावांची लयलूट केली गेले 4 चेंडू झालेत। पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडंसं या ठिकाणी लाईन व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला गेलाय। पंचांचे दोन्ही हात समांतर पंचांना या ठिकाणी कामाला लावतोय आता पंचांना या ठिकाणी कवयत करायला लावणारा चेंडू 6 धावा या ठिकाणी ह्याच्या अगोदरच्या चेंडूवर आणि त्याचा या ठिकाणी थोडंसं दडपण बघायला मिळतंय। व्हाईटच्या स्वरूपात 1 धावफलक जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येवर। परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी आता मात्र सुंदर चेंडू खोलवर टक्क्याचा चेंडू होता या ठिकाणी निर्धाव चेंडू पहिला निर्धाव चेंडू बघायला मिळालाय। अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असेल। परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या 2 चेंडूंवर कमबॅक चांगले केले गेले आणि अमोल सरांनी या ठिकाणी थोडंसं गायडन्स दिलं होतं याच्या अगोदरच्या चेंडूंवर ते या ठिकाणी कुठेतरी कामाला येत आहे। षटकाची झाली सांगता धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवर। पहिल्या षटकाची सांगता झाली 4 षटकांचा सामना 4 षटकांमध्ये तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील। 20 मिनिटांमध्ये सामना संपवणं 1 इनिंग संपवणं ही गरजेची असेल। 15 मिनिटांमध्ये 3 षटक ही कंपल्सरी तुमची संपली पाहिजे। 15 मिनिटात जर 3 षटक तुम्ही संपवता तर जर तुमचे 15 मिनिटात 3 षटक संपली नाही तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी दिली जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी। 11:50 ला सामना चालू झालाय 4 मिनिटांचा खेळ समाप्त झाला या ठिकाणी। धावफलक जाऊन पोहोचलाय 23 धावा। आता मात्र प्रथम स्ट्राईकवर येईल बबल नाईक त्याच्याकडे सुद्धा या ठिकाणी
खूप कमी वेळात ज्याने नावलौकिक मिळवलंय तो बबल नाईक स्ट्राईकवर येतोय. दाजी नाईकच्या पावलांवर पाऊल ठेवून होडावड्या गावचं या ठिकाणी सुरेखा फटकेबाजीसाठी आणि आक्रमकतेसाठी ज्याची ओळख आहे असा बबल नाईक स्ट्राईकवर येतोय. आणि या दोन फलंदाजांनी या होडावड्या गावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलंय. महाराष्ट्रात नव्हे तर गोवा कर्नाटकामध्ये सुद्धा गाजवलंय. या तिन्ही राज्यांमध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाजवला जातो ते बबल नाईक आणि दाजी नाईक ही जोडी आपण मैदानात बघतोय. बबलने सुद्धा या 2-3 वर्षांमध्ये खूप सुंदर फलंदाजी केली. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा त्याने सुंदर फटकेबाजी केली होती. बेस्ट बॅटर राहिला होता त्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी. तो बबल नाईक स्ट्राईक एंडवर दिसतोय. गोलंदाजी मागवर गोलंदाज सौरभ. परत एकदा आखो टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न झालाय जरूर. मिड विकेटला चेंडूचा प्रवास गौरेश येतो. या ठिकाणी गौरेश स्क्रीनवर येते. परतीचे फेकी करतोय. तोपर्यंत मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि या ठिकाणी दाजीला स्ट्राईक देणं योग्य ठरवलं बबलने. कारण माहिती आहे दाजीकडे क्षमता आहे. या ठिकाणी वाऱ्याला भेदून सुद्धा मोठे फटके खेळू शकतो. कारण त्याच्याकडे तेवढी ताकद आहे. त्याच्या मनगटांमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळेल बबलच्या माध्यमातून. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 24 या धावसंख्येवर प्रथमतः फलंदाजी करण्याचा मान मिळालाय आणि त्या मानाचा या ठिकाणी सन्मान केला गेलाय. परत एकदा मोठा फटका या ठिकाणी लाफ्टेड फटका बघायला मिळतो. इनसाइड आउटचा फटका बघता बघता चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवर. चांगली या ठिकाणी फटकेबाजी बघायला मिळते. एका साइडने दाजी नायकाच्या माध्यमातून परत एकदा फटका फसलेला होता या ठिकाणी आणि दाजी नायकाची खेळ संपुष्टात येते. 4 षटकार ज्याच्या बॅटमध्ये बघितले आणि एक चौकार ज्याच्या बॅटमध्ये बघितलं तर दाजी नाईक मात्र थोडासा नाराज होतो. या ठिकाणी फटका फसलाय जरूर. पहिला गडी हा गारज झालाय. या ठिकाणी रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. या ठिकाणी मिड ऑफला एक षटकार मारल्यानंतर परत तसाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि प्रयत्न फसलाय. मात्र या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजे दाजीसाठी. एका छोटेखानी खेळी 4 षटकार आणि एका चौकाराचे दाजी याच्याकडनं बघायला मिळाले. धावफलकाचा जर विचार केला तर 30 धावा या धावफलकावर. न्यू बॅटर दर्शन बांदेकर सिंधुदुर्गातील अजून एक गोड गुणवान खेळाडू ज्याने IPL ची ट्रॉफी उचलले असा एक कोकणी माणूस मालवणी माणूस दर्शन बांदेकर स्ट्राईक एंडवर. त्याचं सुद्धा कौतुक कारण भरपूर वेळा त्याने 5 षटकार सलगचे 5 षटकार मारले. शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढून या ठिकाणी आपली खेळवृत्ती दाखवली. सुंदर क्षेत्ररक्षण खरोखरच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं सुद्धा. असं वाटलं होतं या ठिकाणी चौकार जाईल तिथे या ठिकाणी डाय मारून चौकार रोखला आपल्या टीम साठी. वेगवान फटका होता. रिव्हर्स स्वीपचा फटका होता मात्र या ठिकाणी त्याला रोखलंय. धावफलक एका धावेने पुढे जातो. 31 धावा या धावफलकावर. स्ट्राईकवर बबल सज्ज होईल. थोडस या ठिकाणी आता मात्र संयम दाखवला जातोय दोन्ही फलंदाजांकडनं. कारण एका बाजूने जर बघितलं तर आक्रमक ढाच्याचा आक्रमक शैलीचा दाजी नाईक माघारी परतलाय. धावफलक 31 धावा या धावफलकावर असताना दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना ते 4 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 5वा चेंडू मोठा फटका लाफ्टेड फटका. परत एकदा चेंडू हवेत या ठिकाणी दिसतोय. झेलका क्षेत्ररक्षक घेतो आणि बबल नाईकाची खेळ समाप्त होत आहे. बबल थोडासा या ठिकाणी स्वस्तात माघारी परततोय. दुसरा झटका बसतोय. दुसरी सफलता अर्जित करतोय या ठिकाणी साईराम महेश 11 संघ. खरोखर कौतुक करावं लागेल या ठिकाणी. का स्टार
खेळाडूंच्या या ठिकाणी भरणा असलेला संघ एका बाजूने जर बघितलं, दाजी नाईक, बबल नाईक, दर्शन बांदेकर सारखे मोठे मोठे खेळाडू असताना सुद्धा आपला विश्वास त्याने या ठिकाणी ढासळून न देता सुंदर गोलंदाजी केले, 2 सफलता अर्जित केले. दाजी नाईक आणि बबल नाईक ही प्रारंभिकची जोडी त्याने या ठिकाणी पॅव्हेलियन मध्ये पाठवले. ते गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल सौरभ भुवडचा. आतापर्यंत फक्त या ठिकाणी 8 धावा खर्च केल्यात, मात्र 2 गडी माघारी पडतले. नवीन बॅटर सोहेल शेख याची वर्णी लागते. आल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय समोरच्या दिशेने, समोरच्या स्क्रीनवर या ठिकाणी, आणि षटकाराने स्वागत केलं जातं या ठिकाणी सोहेल शेख कडनं ते गोलंदाज सौरभ याचा. तरी पण सौरभचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी 2 गडी माघारी पाठवलेत त्याने. धावफलकावर जाऊन पोहोचला या ठिकाणी 37 धावा या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपण बघतोय हर्षित स्पोर्ट मोसरे संघ. गोलंदाजी मागवर दिसेल. धावफलकाचा जर विचार केला तर 37 धावा या धावफलकावर प्रथमतः फलंदाजी करत असताना बघतो आपण हर्षित स्पोर्ट मसुरे संघ. या संघाने सिंधुदुर्गातील स्टार खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. स्ट्राईकवर असेल दर्शन बांदेकर, चांगली या ठिकाणी खेळाडू दाखवले गेले. साईराम संघाकडनं सुद्धा जरी मोठे खेळाडू समोर जरी मोठी नावं असली तरी आपला विश्वास त्यांनी या ठिकाणी कायम ठेवला आणि त्या विश्वासाच्या जोरावर 2 फलंदाज माघारी पाठवलेत. धावफलक 37 धावा या धावफलकावर. आता मात्र स्ट्राईकवर असेल या ठिकाणी दर्शन बांदेकर, मॅन फ्रॉम देवबाग मालवण. आकोटप्याचा चेंडू, पुलचा फटका, पुल झालाय सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, सो ब्युटिफुल. चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी, 6 धावांनी धावफलक 43 धावा या धावफलकावर. आल्या या ठिकाणी पहिल्या चेंडूवर या ठिकाणी षटकार बघायला मिळतोय. अकोट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, परत एकदा फुल टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, मिसफील्ड झाले, चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला कधीच माफी नसते. 4 धावांचे या ठिकाणी भरपाई. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 47 धावा. चांगली गोलंदाजी मात्र क्षेत्ररक्षकांना चूक झाली, 7 मिळत नाही या ठिकाणी. क्रिकेटला या ठिकाणी सांघिक खेळ सुद्धा म्हटलं जातं, त्यामुळे 11 जणांचा या ठिकाणी 7 मिळणे गरजेचं असतं. परत एकदा मोठा फटका, एक लॉफ्टेड शॉट बघायला मिळतंय. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी धावफलक जाऊन पोहोचलाय 53 धावा. चांगली या ठिकाणी फटकेबाजी बघायला मिळते. या ठिकाणी फलंदाजांसाठी नंदनवन म्हणून ओळखलं जाणार आहे हे मैदान. जेव्हा दाजी नाईक आणि दर्शन आले होते तेव्हा मी विचार होता तर बोलले की 4 ओव्हरमध्ये 80 होत आहेत, आम्ही 100 पण करू शकतो या मैदानात. तोच विश्वास या ठिकाणी बघायला मिळतो दर्शनाच्या बॅटमधून. दाजीने या ठिकाणी 4 षटकार मारले, त्यानंतर दर्शन त्याच्या पावलांवर पाऊल ठेवतोय. थोडासा बबल थोडासा निराश केलाय बबलने, पण बबलकडे सुद्धा चांगली कोद आहे. येणाऱ्या सामन्यामध्ये त्याच्याकडनं सुद्धा मोठे फटके आपण बघू. सोहेलने एक षटकार खेळलाय, त्यानंतर विशाल लोडबे सुद्धा या टीम मध्ये आहे. दर्पण आचरेकर आहे, त्यांच्याकडे सुद्धा या ठिकाणी मोठे फटके खेळण्याचे कुवत आहे. परत एकदा अकोटप्याचा चेंडू, मोठा फटका, परत एकदा सलगचे 2 षटकार बघायला मिळतात. धावफलक जाऊन पोहोचलाय 59 धावा. फलंदाजीसाठी नक्कीच हे नंदनवन ठरतंय. आतापर्यंत बघितलं पहिल्या सामन्यात आपण 77 धावा बघितल्या, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात या ठिकाणी 81 धावा बघितल्या. त्यामुळे या ठिकाणी फलंदाजीसाठी खरोखरच नंदनवन आहे. प्रथमतः क्षेत्रात टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारले आणि या ठिकाणी आतापर्यंत चेस झाले नाहीत.
त्या धावा 60 धावा या धावफलकावर लावल्या गेल्या. तर 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. म्हणजे हा चेंडू हा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावफलक 60 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमतः फलंदाजी करत असताना थोडासा या ठिकाणी हलकेच दिशा दिली चेंडूला, वेगाचा या ठिकाणी फायदा घेतलाय, चेंडूला पाठवून दिले या ठिकाणी 4 धावांसाठी आणि 64 धावा या धावफलकावर. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या सांगते क्रिस धावफलकाचा जर विचार केला तर 64 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करत असताना हर्षित स्पोर्ट मसुरा संघ या ठिकाणी भरपूर स्पर्धांमध्ये सिंधुदुर्गातील स्टारकास्ट या ठिकाणी उतरवत असतो आणि या स्पर्धेत सुद्धा त्यांनी उतरले. मागच्या SPL मध्ये सुद्धा मसुरा स्पोर्ट्स संघ या ठिकाणी विजयी झाला होता. तेच संघ मालक या ठिकाणी बघायला मिळतात. धावफलक जाऊन पोहोचला या ठिकाणी 64 धावा. शेवटची 5 मिनिटं अजूनही बाकी या इनिंग मधील आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मागवर गोलंदाज तेजस जोगे. शेवटचा पॉवर प्लेचा षटक, सॉरी हाणामारीचं षटक, स्लॉक षटक म्हणून ज्याला ओळखलं जातं, शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मागवत तेजस याची वर्णी लागते. समोर असेल दर्शन. परत एकदा मोठा फटका दर्शनाच्या बॅट बंद. बघता बघता चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी. बोर्डवर लावले जातात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. थोडस या ठिकाणी चेंज ऑफ पेस बघायला मिळालं. गती परिवर्तन, चेंडू हलकेच या ठिकाणी बॅटची चुम्मा घेऊन यशरक्षकाच्या गोदीमध्ये अजित बांधकर कोणतेही चूक करत नाही या ठिकाणी आणि परिणाम स्वरूपी दर्शनाची खेळी समाप्त होते. दर्शन 4 षटकार 1 चौकार 28 धावा दर्शनाच्या बॅटमधून. खरोखरच सुंदर एक छोटीखानी खेळी जरी असली तरी सुरेख खेळी दर्शनाच्या बॅटमधून बघायला मिळाले. धावफलक जाऊन पोहोचलाय 30 धावा. आकाश मसूरकर याची वर्णी लागते. चला बॅट्समॅन जरा फास्ट घ्या. न्यू बॅटर आकाश मसूरकर याची वर्णी लागते. त्याच्याकडे सुद्धा या ठिकाणी नक्कीच क्षमता असेल. मोठे फटके खेळण्याचे. धावफलक जाऊन पोहोचलाय 70 धावा या धावफलकावर. प्रथमतः फलंदाजी करत असताना दाजी नाईक याच्या आक्रमक खेळी, तदनंतर दर्शन बांदेकर याच्या आक्रमक खेळी याच्या जोरावर या ठिकाणी 70 धावा या धावफलकावर बघायला मिळाल्यात. 10 धावा सोहेल शेख कडनं सुद्धा 2 चेंडूंचा त्याने सुद्धा सामना केला आणि 2 चेंडूंमध्ये 10 धावांची त्याने खेळी केले. एका बाजूने जर बघितलं तर नॉन स्ट्राईक एंडवर दिसतोय सोहेल शेख. स्ट्राईकवर आता मात्र येते आकाश मसूरकर असेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. त्यामुळे या ठिकाणी आजच्या दिवसात 81 धावांचे आपण हायेस्ट स्कोअर बघितलाय. तो नक्कीच या ठिकाणी पार होईल. चला जरा घाई करा, स्पीडअप घ्या विनंती असेल. 2 मिनिटं राहिलेत. खोलवटपाचा चेंडू, मोठा फटका या ठिकाणी दिशा दिली समोरच्या दिशेने. या ठिकाणी मिड ऑफच्या डोक्यावरून सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना या ठिकाणी पेश करण्याचा प्रयत्न केला गेला. नंतर प्रयत्न अपुरे पडलेत. चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी आणि 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय. नक्कीच 76 धावा आल्या या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी षटकाराने स्वागत केले गेले. विशाल लोडबे, दर्पण आचरेकर यासारखे मोठे खेळाडू पॅव्हिलियनमध्ये असताना आकाश पुढे जाण्याचं कारण आकाशकडे सुद्धा ती ताकद आहे, क्षमता आहे आणि ती दाखवून दिले. 2 चेंडूंवर सलगच्या 2 षटकार आकाश मसूरकरच्या बॅटमधून बघायला मिळत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 82 धावा. या ठिकाणी चांगला कमबॅक बघायला मिळालाय.
डॉट चेंडूने या ठिकाणी निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता झाले. धाव फलक मात्र स्थिरावला गेला. 82 धावा. अजून एका चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली या ठिकाणी धावगती राखण्यात यशस्वी झालाय. 20 मोठा फटका. परत एकदा 6 धावांसाठी 88 धावा म्हणजे 22 धावांची सरासरी राखत या ठिकाणी 88 धावांची लयलूट केली. 89 धावा 89 रन्स बनवावे लागतील विजयासाठी साईराम 11 संघाला. चांगली फटकेबाजी प्रथमतः या ठिकाणी दाजी नाईकची छोटेखानी खेळी होती. दाजी नाईकने 28 धावा केला. 4 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधनं बघितलं. तदनंतर या ठिकाणी सुंदर फटकेबाजी केली दर्शन बांदेकरने. त्याने सुद्धा या ठिकाणी 4 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधनं सुद्धा 30 धावांची लयलूट त्याने सुद्धा केली. सोहेल शेख कडनं या ठिकाणी सुंदर फटकेबाजी 2 चेंडूंमध्ये 10 धावा 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधनं. तदनंतर या ठिकाणी आकाशने या ठिकाणी 4 चेंडू फेस केले. 4 चेंडूंमध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधनं 18 धावांची या ठिकाणी खेळी केले. सुरेख फटकेबाजीच्या जोरावर 88 धावा ह्या स्कोअरबोर्डवर लावल्या गेल्यात आणि 89 धावांचा पाठलाग करावा लागेल. आणि या 89 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतील हे सांगण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल परत एकदा केला जातोय. मी विनंती करेल प्रसादजी परब सर यांना की त्यांनी या ठिकाणी समालोचनाची धुरा संभायची आणि मला थोड्यासाठी रजा द्यायची. धन्यवाद. थँक्यू सो मच सिद्धेश काष्टे. पहिल्या दोन्ही सामन्याचे विजेते संघनायक ताबडतोब यायचं आहे व्यासपीठाजवळ. आनंद महेश 11 आणि स्टार 11. स्टार 11चे कॅप्टन आणि आनंद महेश 11चे कॅप्टन ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स जवळ या. कारण जसा इथे उल्लेख झालाय की लगेच आपण ड्रॉ करून मॅच इथे मात्र सुरू करणार आहोत नेक्स्ट मॅच. त्यामुळे आपण लगेचच जायचंय. चालू सामन्याचे दोन्ही संघातील खेळाडू आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांच्या समोर ड्रॉ केला जाणार आहे. मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही संघाने. लक्ष खूप मोठं आहे. तब्बल 89 धावा करायच्या आहेत या सामन्यामध्ये सामना जिंकण्यासाठी. नाणेफेक जिंकून साईराम महेश 11 या संघाने निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. आणि आतापर्यंत ज्या संघाने नाणेफेक जिंकली निर्णय फिल्डिंगचाच घेतला. पण धावसंख्येचा पाठलाग आतापर्यंत झालेला नाहीये आणि मोठ्या मोठ्या धावसंख्या तुम्हाला पहिल्या इनिंगमध्ये बघायला मिळाल्यात. पहिल्या मॅचमध्ये 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण बघितलं की तब्बल 81 धावा 2 रन पेनल्टीच्या ऍड झाल्या. 84चं लक्ष पार झालं नाही. मागच्या सामन्यात आपण बघितलं की एक मोठं लक्ष होतं 78 धावा करायच्या होत्या. तिथे सुद्धा आपण बघितलं धावसंख्येचा पाठलाग झाला नाही. इथे तर तब्बल 88 धावा कुठल्या आहेत आणि 89 धावसंख्येचं लक्ष साईराम महेश 11 या संघासमोर आहे 4 षटकांच्या या मॅच मध्ये. चेंडू आय थिंक पंचांकडे नवीन चेंडू आहे ना. येस आहे. कारण कुठल्या प्रकारचा चॉईस नाही या स्पर्धेमध्ये चेंडूचा. जी कमिटी चेंडू प्रोव्हाइड करते सर्व चेंडूवर बघतो की सिक्सर सुप्रीमोचेच आहेत आणि सर्व संघ चेंडू एकाच क्वालिटीचे. त्यामुळे कुठल्या प्रकारचा चॉईस दिलेला नाही. वेळेत आपल्याला त्यामध्ये वाया नाही घालवायचा आहे आणि सामने आपल्याला तेवढ्या स्पीडने खेळवायचे. चला दोन्ही संघाचे संघनायक वेळ अजिबात घेऊ नका. ताबडतोब या. आनंद महेश 11 आणि स्टार 11 दोन्ही टीमचे कॅप्टन ताबडतोब यायचं आहे. आपल्याला ड्रॉ इथे कम्प्लीट करायचा आहे. आनंद महेश 11चे कॅप्टन आपण या. कारण स्टार 11चे खेळाडू इथे आमच्यासोबत आहेत. स्ट्रायकिंग अजित, नॉन स्ट्रायकिंग अरविंद. अरविंद भोजने नॉन स्ट्रायकिंगला. स्ट्रायकिंग अजित बानकर. बॉलिंग मार्कवर दर्शन बांदेकर. शॉर्ट आपला एक्स्ट्रा ब्राउन्स आणि ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. गणेश कुबल आपणास विनंती की आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा. गणेश कुबल. प्रचंड वेग होत आहे चेंडूवर. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. 12-13. हा सुद्धा ऑप्शनच्या बाहेर. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. वाईट बॉल. स्ट्राईक एंडला अजित बांदकर आहे उर्फ पोलार्ड या नावाने हा खेळाडू जास्त प्रचलित आहे फेमस आहे. तो स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करतोय. त्यासोबत अरविंद भोजने नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. दोन्ही चेंडू वाईट टाकले. धावसंख्या 2. शॉर्ट ऑफ लेंथ होता. चांगला बाउन्स. चांगला राईज. लेनचा खूप चांगला वापर केला दर्शन बांदेकरने. महाराष्ट्र पोलीसला बिलॉंग करतो हा खेळाडू. तो म्हणतो स्ट्रायकिंग एंड आपण बघतो अजित बानकर. आणि महाराष्ट्र पोलीस म्हणते तर मुंबई पोलीस हा एक स्वतःचा संघ आहे.
पुढचा चेंडू मध्ये बेस्ट टाइम फटका मिळाला शतषका त्या ठिकाणी जज करतोय आणि जजमेंट चांगलं आहे. पहिल्या षटकामध्ये विकेटमध्ये दर्शन मांदेकरला आणि अजित बॅक टू डगआउट. थँक्यू. मी विशेष कौतुक करेन ते म्हणजेच हर्षी स्पोर्ट्स मसूर या संघाचं. कारण आपण बघितलं की सिंधुदुर्गातले सर्व खेळाडू आहेत, वेगवेगळ्या गावातले खेळाडू आहेत, पण या स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रत्येकाचा ड्रेस कोड आपण जर बघितला या प्रत्येक संघातल्या खेळाडूंचा तो सेम आहे. सेम कलर, सेम पॅटर्न आणि एकाच रंगाच्या जर्सी घालून खेळाडू खेळत आहेत. त्याबद्दल विशेष कौतुक हर्षी स्पोर्ट्स मसूर या संघाचं. शॉर्ट ऑफ लेन तो चेंडू ऑनसाइडला फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल आणि पहिल्याच चौकार आपण बघतोय या इनिंग मध्ये सीमारेषे बाहेर 4 धावा. स्ट्रायकिंग फलंदाज पोहोचला तो म्हणजेच ऋषी. त्याच्या बॅटमन आपण बघतो की एक चौकार, एक षटकार, धावसंख्या 12 धावा धावफलकावर. या षटकानंतर लगेच आपण ड्रॉ करणार आहोत आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हो, हवेपर्यंत बॉडी होता चेंडू हवेमध्ये. विकेट किपर यष्टीच्या मागे थोडासा बीट झालाय त्या चेंडूवर, हलकीशी एज होती त्याची बॅटची आणि थोडक्यात बचावला. यष्टीच्या मागे बघतो दाजी नाईक त्या ठिकाणी, ते मात्र ड्रॉप होते जेल त्याच्याकडून. आणि षटकामध्ये बघतो की पहिले षटक मार्ग असताना एक विकेट मिळाली दर्शनला. फलंदाज बाजार तो अजित, पण ऋषीने मात्र चौकार आणि षटकार लागत असताना मात्र सुरुवात चांगली करून दिली आहे. लक्ष मोठं आहे, 22च्या पलीकडे प्रति षटकामागे धावा इथे जमवायच्या आहेत. 22.25 फटका बनवायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. ते क्षेत्र स्क्वेअरले मध्ये इथे मात्र फलंदाज बाद होणार. रन आउट, सेकंड विकेट डाऊन अँड बॅक टर्न गॅप टू डग आउट. तर स्टार 11 आणि चला बुमरो आपण सुद्धा यायचंय आणि आमचे दोन्ही टीमचे खेळाडू सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपण सुद्धा जायचंय, तुमच्या समोर ड्रॉ केला जाणार आहे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या समोर आम्ही ड्रॉ करतोय, लक्षात ठेवा त्या ठिकाणी. बघा 3 चिठ्ठ्या त्या ठिकाणी आहेत, त्यामध्ये 2 संघांची नावं आहेत आणि एक विजय संघ असं त्या चिठ्ठीवर नाव लिहिलंय, लक्षात ठेवा. चालू असलेल्या मॅच मध्ये या संघांसाठी ही सूचना आहे की आपल्या नावाची चिठ्ठी विजय संघ असं तिथे लिहिलेलं आहे. आणि स्टार 11 आणि आनंद महेश 11 अशी 2 चिठ्ठ्या तिथे आहेत आणि त्यापैकी फक्त एकच चिठ्ठी पिकअप केली जाईल आणि जी चिठ्ठी पिकअप केली जाईल त्या संघाला बाय मिळेल, तो संघ पुढे जाईल. क्वार्टर फायनल मध्ये तो संघ पोहोचेल आणि बाकी 2 संघांमध्ये पुढचा सामना लगेच खेळला जाईल. त्यामुळे आपण लक्ष ठेवायचं आहे त्या ठिकाणी ड्रॉवर. ड्रॉ पण लगेच कंप्लीट करूया. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पहिल्या चेंडू उडवला, चेंडू ते मात्र लॉंग ऑफला कुठली चूक होते, बबल नाही कुठली चूक करत नाहीये आणि ते मात्र गोलंदाज पहिल्या चेंडू काढतोय विकेट. या षटकामध्ये फलंदाज बाद. आहोत बघायचं बाय कुठल्या संघाला मिळाली आहे. चालू असलेल्या सामन्याच्या विजेत्या संघाला बाय मिळाले, त्यामुळे त्यांना सुद्धा रेस्ट मिळेल. म्हणजेच काय तर पहिले 2 सामने ज्या 2 संघांनी जिंकले त्यांच्यामध्ये होईल ती फाईट. टॉस आपण लगेच करूया, टॉस सुद्धा लगेच करूया दीपक. स्टार 11 आणि आनंद महेश 11. व्हाईट बॉल आहे. राकेश शाह, सागर मला सांगतो धावसंख्येत भर, धावसंख्यात 14, 14 धावा धावफलकावर. जिथे पाठलाग मोठ्या धावसंख्येचा म्हणजे 89 धावसंख्येचा करायचा आहे. फुल टॉस चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑनला तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत अमोलच्या खात्यामध्ये 1 धाव, संघाच्या खात्यामध्ये 1 धाव आणि धावसंख्या 15 धावा धावफलकावर.
ऋषीला खूप वेळानंतर स्ट्राईक मिळालाय, स्ट्रायकिंगला तो पोहोचतोय, ज्याने कॉन्फिडेंटली चौकार आणि षटकार मारून स्वतःची संघाची सुरुवात आणि स्वतःची सुरुवात या मॅचमध्ये केली होती. शॉर्ट ऑफ लेंथ बॅक टू द बॉलर समोर एक्झिक्यूट केलाय, ती मात्र लॉंग ऑफला बबल नाईक चेंडू कव्हर करेल तोपर्यंत ऋषीला मिळते ती फक्त एकच धाव आणि धावसंख्या 16. चला दोन्ही संघ टॉससाठी या लगेचच. स्टार 11 आणि आनंद महेश 11. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, खूप सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये. गोलंदाज सोहेल शेखची इकॉनॉमिकल षटक बघायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धावा धावफलकावर. चला या लवकर कॅप्टनने. स्टार 11 कॅप्टन या. पहिल्या 2 विजयी संघामध्ये हा सामना लगेच पुढचा सुरू होईल आणि त्याचा आपण टॉस इथे कंप्लीट करतो दीपक पालवांच्या शुभ हस्ते. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं सुरू आहे. लाईव्ह टेलिकास्ट आपण बघत आहोत आणि स्टार 11 संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय लगेचच कळवायचा आपला. दीपक टॉस बॉक्स मध्ये निर्णय घेत जा, लगेच कळवत जा. लोक तिकडे जाऊन डिसिजन नको, तिथे कळवायचा. चला निर्णय लगेच सांगायचा आहे गणेश आपण. बघा एक शिस्त आपल्याला कायम करायची या असोसिएशन मध्ये, त्यामुळे टॉस जसा होईल लगेचच आपला निर्णय आपण तिथे कळवा प्रत्येक कॅप्टनने. जतीन कांबळी बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू स्लोअर 1, खूप चांगला लेग ब्रेक. तर स्टार 11 या संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ताबडतोब मॅच इम्प्लिमेंट इथे करायची आहे. पुढच्या मॅचमध्ये लगेच आपला निर्णय हा इम्प्लिमेंट करून दाखवायचा आहे. आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले ते म्हणजेच आनंद महेश 11 या संघाला. बॉटम हँडचा वापर, बॅक टू द बॉलर, अप्रतिम फिल्डिंग, रिटर्न फिल्डिंग बघायला मिळते. एक्सलेंट फिल्डिंग बाय जतीन. इट इज नॉट इझी. जेव्हा चेंडू रिलीज केल्यानंतर बघतो की फॉलो मध्ये एवढं शक्य नाहीये की चेंडू चांगली फिल्डिंग करणं, चेंडू अडवणं, झेल घेणं, पण जतीनने मात्र ते काम पूर्ण करून दाखवलं. गुड फिल्डिंग, गुड एफर्ट. स्ट्रायकिंगला ऋषी. पुलचा फटका तिथे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर मध्ये आहे, तिथे चेंडू बाउन्स होते जास्त आणि चांगली फिल्डिंग व्हायला मिळते डीप मध्ये. मी तिथे फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 17 धावा. एकतर्फी सामने. एक आपण बघतोय की सेकंड इनिंग मध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकत नाहीये किंवा धावसंख्येचा पाठलाग करताना दबाव बघायला मिळतो बॅटिंग टीमवर. कारण पहिल्या इनिंग मध्ये तिन्ही सामन्यामध्ये मोठी मोठी धावसंख्या, अबाव 70 धावसंख्या आपण बघितली आहे तिन्ही मॅच मध्ये. सामने 4 षटकाचे असू दे की 5 षटकाचे, डझंट मॅटर. पहिल्या सामन्यातून बघितलं की तब्बल 81 धावा कुठल्या गेल्या. सेकंड मॅच मध्ये 78चं लक्ष होतं. तिसऱ्या मॅच मध्ये 89 धावेंचं लक्ष आहे. जतीन कांबळे पुन्हा आमच्यापासून थोडासा दूर जाते, उजव्या हाताने ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू, रिटर्न, इथे मात्र रिटर्नचा फटका, रिव्हर्सचा फटका. चेंडू हवेमध्ये पॉइंटला ती मात्र झेल सुटतोय. थोडासा अवघडच होता हा झेल आणि मिळते ते अमूल्य जीवदान. धावसंख्या पोचली ती 18 धावा धावफलकावर. या षटकात बघतो की आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव टाकलेत, 2 सिंगल आलेत, 5 चेंडूचा खेळ झाला, 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातला. जतीन कांबळी समोर ऋषी. वेगवान चेंडू, वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्लोअर 1 चेंडू मागे जातो. चेंडू विकेट किपर दाजीच्या हातामध्ये. षटक समाप्त होत आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे, फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे काही चेंडूंची. ऑलरेडी या सामन्यावर वर्चस्व मिळवलं आहे. म्हणजेच बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये म्हणजेच हर्षी स्पोर्ट्स मसूर या संघाने आणि दुसऱ्या सत्रामध्ये बघतो की त्यांची गोलंदाज मात्र छाप सोडत आहेत. षटक क्रमांक पहिले दर्शन बांदेकर 13 धावा, त्यानंतर सोहेल शेख अवघ्या 3 धावेचं षटक, 1 विकेट त्याला. त्यानंतर जतीन कांबळे सुद्धा बघतो की अवघ्या 2 धावेचं षटक, 4 चेंडू या षटकात त्यांनी निर्धाव टाकलेत. गुड बॉलिंग. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 घेऊन आलाय अलंकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अमोलचा होता, त्या ठिकाणी व्यवस्थित टायमिंग करू शकला नाहीये. बॅकअप त्या ठिकाणी आहे पण इथे मात्र कुठल्या प्रकारची रिस्क घेणार नाही. एकच धाव, हलकीशी एज घेऊन चेंडू निघून गेला पॉइंट मध्ये. धावसंख्या 19. स्लॉग हिट, चेंडू हवेमध्ये, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, खूप दूरवर, षटकार.
षटकाराची मदत धावसंख्या 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. फुल टॉस या फक्त दिशा दिली, इम्प्रोवाइज केला फटका बनवला त्या ठिकाणी आणि चेंडूला पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक षटकार आणि त्यानंतर चौकार. क्रॉस बॅटेड शॉट, पॅरल स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, लॉंगनला कुठली चूक होत नाहीये, झेल, फलंदाज बाद. फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिली आहे काही चेंडूंची. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द इनिंग. शॉर्ट ऑफ लेन, लिडिंग एज मागे जातो चेंडू, गुड फिल्डिंग आणि मॅच फिनिश. तिसऱ्या सामन्यात सुद्धा ते चित्र बघायला मिळते की पहिल्या इनिंग मध्ये ज्या संघाने बॅटिंग केली तो संघ ठरलाय विजय. अभिनंदन. या सामन्याच्या आपण सामन्यावरच्या पुरस्काराकडे निश्चित आता कूच करणार आहोत. 2तो सामन्याचा पुरस्कार दर्शन बांदेकर, एक्सलंट बॅटिंग. रिमेंबर की सांगेम प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाने आपल्या बॅटिंगच्या जोरावर स्पर्धा जिंकली होती तो फलंदाज आपण बघतोय की सामन्याचा पुरस्कार घेत असताना. निश्चित आपण चर्चा करू अजूनही काही सामन्यांमध्ये जेव्हा दर्शन बॅटिंगला येईल, उतरेल, बॅटिंगसाठी उतरेल, तर आपण निश्चित चर्चा करू सर्व खेळाडूंची. सो अभिनंदन आणि नेक्स्ट